आणि आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या सुरुवात करूया। पालघर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे। कासा, मनोर, तलासरी आणि विक्रमगडमध्ये पाऊस सुरू असून पालघर जिल्ह्याला आजपासून पुढील 3 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। पालघरमध्ये गेले 3 दिवस पाऊस सुरू असल्याने भात शेतीच्या कामांना वेग आलेला आहे। पालघर जिल्ह्यामध्ये 75,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर भात पीक घेतलं जात असून सध्या पेरणी योग्य पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने भात पेरण्याला सुरुवात केली आहे। वाशिम जिल्ह्यातील मानोरा, कामरगाव, धनजसह अनेक भागात पावसाने हजेरी लावलेली आहे। मात्र हा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असून खरीपासाठी पेरणी योग्य पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे। रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनने दमदार हजेरी लावल्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र धुवाधार पाऊस सुरू आहे। गेले 2 दिवस धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे दापोली, मंडणगड तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात दमदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे भात शेतीच्या कामाला वेग आलेला आहे। हिंगोली आणि वसमत कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील हळद दरामध्ये वाढ झालेली आहे। अनेक महिन्यानंतर हळदीच्या दरात सुधारणा झाल्यामुळे उत्पादकांना दिलासा मिळालाय। हळदीला किमान 6,600 ते कमाल 7,800 रुपये दर मिळतोय। राज्यात गेल्या महिन्यापासून गुळाचे दर स्थिर आहेत। कोल्हापूर बाजार समितीमध्ये एक दिवसाआड 5,000 गुळ रव्यांची आवक होत असून क्विंटलला 3,700 ते 4,000 रुपये इतका दर मिळतोय। खरीपात विक्रमी पातळीवर पोहोचणारा मका सध्या मात्र हमीभावापेक्षा कमी दरात विकला जातोय। निर्यातीचा वेग कमी झाल्याने मका बाजार दबावात आहे आणि मक्याला सध्या 1,750 ते 1,850 रुपये इतका भाव मिळतोय। दिल्लीतील बाजारामध्ये आंब्याची आवक वाढल्याने केळीला फटका बसलाय। व्यापाऱ्यांकडून कवडीमोल दराने केळी खरेदी केली जात असल्याने केळीच्या दरात 700 रुपयांपर्यंत घसरण झाली आहे। धाराशिवमध्ये पालेभाज्यांसाठी शेतकऱ्यांकडे मुबलक पाणी नसल्याने भाज्याच्या उत्पादनात घट होऊ लागलेली आहे। परिणामी भाज्यांची आवक कमी झाल्याने भाज्यांच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे। दरवाढीमुळे शेतकऱ्यांचा फायदा जरी होत असला तरी सामान्य नागरिकांना मात्र दरवाढीचा फटका बसतोय। गोंदिया जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस पडत असल्याने नदी नाले कोरडे पडल्याने स्थानिक मच्छीमार हे नाल्याजवळच्या पाण्यामध्ये आणि तलावात मच्छीमारी करतायत। त्यामुळे पावसाअभावी देखील मच्छीमारांना सुगीचे दिवस आल्याचं दिसून येत आहे। संत गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूरच्या मंगळवेढ्यामध्ये आगमन झालं। यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलं। 9 जिल्ह्यातून प्रवास करत पालखी पंढरपुरात पोहोचणार आहे। सोलापूर विद्यापीठातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू असून परीक्षांचा निकाल 30 दिवसांच्या आत लावण्यासाठी विद्यापीठाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत। 50,000 उत्तरपत्रिका स्कॅनिंग सेंटरवर पोहोचलेल्या आहेत। 2 शिफ्टमध्ये स्कॅनिंगचं काम सुरू आहे। मनमाडच्या पानेवाडी परिसरात असलेले इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन गॅस प्लांट 4 ही प्रकल्पातून वाहतूक करणारे टँकर, ट्रक चालक आणि मालकांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे। रात्री अज्ञात लोकांनी टँकरच्या काचा फोडल्यामुळे हे आंदोलन केलंय आणि या आंदोलनामुळे 4 ही डेपोमधून केला जाणारा पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर पुरवठा ठप्प झालाय। लातूर येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन करून उद्घाटन करण्याचा इशारा दिला होता आणि त्यानंतर तातडीने मनपाच्या वतीने आज छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलंय। यावेळी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीरथसिंह रावत आणि इतर मान्यवर उपस्थित होते। साताऱ्याच्या एमआयडीसीतील समर्थ कॉलनी परिसरात एका व्यक्तीने मैत्रिणीसमोर पिस्तुलातून जमिनीवर फायरिंग केल्याची घटना घडली आहे। या घटनेमध्ये कुणीही जखमी झालं नाही। मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले। पालघर वीज महावितरण विभागाचा भोंगळ कारभार मुक्या जनावरांच्या जीवावर बेतलाय। चरत असलेल्या 2 घोड्यांना तुटलेल्या विद्युत वाहिनीचा शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झालाय आणि या घटनेमुळे परिसरातून संताप व्यक्त होत असून पोलिसांनी पंचनामा करण्यास सुरुवात केली आहे। धुळे जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थ सेवनाविरोधात जनजागृती करण्यासाठी सायकल रॅलीचं आयोजन केलंय। शिवतीर्थ चौकापासून या सायकल रॅलीला सुरुवात झाली आणि या रॅलीमध्ये शहरातील पोलीस अधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्ते, शालेय विद्यार्थी आणि व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। नाशिकमध्ये विद्यार्थ्यांना शाळेमध्ये घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनला पिकअपनं धडक दिली आणि या व्हॅनमधून 10 ते 12 विद्यार्थी प्रवास करत असून अपघातात 3 विद्यार्थी किरकोळ जखमी झालेत। परिसरातील नागरिक तातडीनं धावून आल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्राण वाचले।
पाऊस लांबल्यानं छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यातील धरणांमधील पाणी पातळीमध्ये घट झाली असून पाझर तलाव देखील कोरडठाक झालेला आहे। पुढील काही दिवसात चांगला पाऊस न झाल्यास सोयगावसह परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे आणि यामुळे वन्य प्राणी आणि पाळीव प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये घरफोडीचं प्रमाण वाढलंय। 5 महिन्यात तब्बल 564 चोरीच्या घटना घडल्या असून चोरट्यांना पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालंय। कन्नडच्या नागापूर येथील जादूटोणा करणारा समीर शेख 90% भाजला होता। त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं, मात्र त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। या व्यक्तीनं जादूटोणा करण्यासाठी आणलेल्या केमिकलमधून हा स्फोट झाला असल्याचं पोलिसांनी तपासातून स्पष्ट केलंय। धाराशिवमधल्या शासकीय रुग्णालयामध्ये MRIची सुविधा नसल्यानं रुग्णांची परवड होते आणि रुग्णालयामध्ये सुविधा नसल्यानं रुग्णांना लातूर तसंच सोलापूरकडे धाव घ्यावी लागते। त्यामुळे रुग्णांना आर्थिक फटका बसत असून ही सुविधा धाराशिवमध्ये सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे। पावसाळ्यामध्ये मासेमारीवर बंदी असतानाही रायगडच्या करंजा आणि मुंबईतील मच्छीमारांकडून रात्रीच्या वेळी अवैधरित्या मासेमारी केली जाते आणि त्यामुळे पालघरमधील मच्छीमारांनी संताप व्यक्त केला असून मत्स्य विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय। रायगडच्या महाड MIDCमध्ये प्रदूषणात वाढ झाली आहे। प्रदूषणामुळे नदी नाल्यांमधील हजारो माशांचा मृत्यू झाला असून कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी होतीये। जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्रीमध्ये 9वी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या श्रावणी खोमणेनं विठ्ठल रुक्मिणीची अप्रतिम रांगोळी साकारलेली आहे। इतक्या कमी वयात सुंदर रांगोळी काढल्यानं श्रावणीचं कौतुक होतंय। राज्यात मान्सून सक्रिय झाला असून पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। कोकणात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। पावसाळ्यात खोल समुद्रातील मासेमारी बंद झाल्यानं तेजीमध्ये असलेल्या मासळीच्या दरामध्ये घट झालेली आहे। बाजारात आवक वाढल्यानं मासळीचे दर हे 20 ते 30% कमी झालेत आणि त्यामुळे मासेप्रेमी खवय्यांना दिलासा मिळालाय। उन्हाळ्यात पालेभाज्यांच्या लागवडीवर परिणाम झाला असून घाऊक बाजारात पालेभाज्यांची आवक कमी प्रमाणात झाली आहे। बाजारात पालेभाज्यांचा तुटवडा जाणवत असून बहुतांश पालेभाज्यांचे दर कडाडलेले आहेत, तर किरकोळ बाजारात कोथिंबीरीच्या एका जोडीचे दर हे 50 रुपयांपर्यंत पोहोचलेत। रत्नागिरीमध्ये आज मोदी ॲट 9 निमित्त भाजपकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। केंद्रीय मंत्री नारायण राणेंची तोफ रत्नागिरीमध्ये धडाडणार असून आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि रवींद्र चव्हाण सुद्धा सभेला उपस्थित असतील। जळगावात 27 जूनला शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असतील, तर कापसाला भाव द्या, पाणी टंचाई सोडवा, अन्यथा काळे झेंडे दाखवू असा इशारा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी दिलाय। राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी ईडीनं दाखल केलेल्या प्रकरणात अटक टाळण्यासाठी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। मुश्रीफांना या प्रकरणी हायकोर्टानं अटकेपासून दिलेलं संरक्षण आज संपणार असून कोर्ट मुश्रीफांना दिलासा कायम ठेवणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। सांताक्रूज इथल्या शिवसेना शाखेच्या पाडकाम प्रकरणी ठाकरे गट आक्रमक झालाय। अशात अनिल परब यांच्या नेतृत्वामध्ये सांताक्रूजमध्ये पालिका वॉर्डवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येईल। बीएमसी कथित कोविड घोटाळ्या प्रकरणी सूरज चव्हाण यांची आज ईडी चौकशी करणार आहे। कोविड घोटाळ्या प्रकरणात लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या 3 भागीदारांसह या प्रकरणाशी संबंधित सर्व पक्षकारांना समन्स बजावण्यात आले। डॉक्टर हेमंत रामशरण गुप्ता, सुजित पाटकर, संजय शहा आणि राजू साळुंखे यांना ईडीनं समन्स बजावलेला आहे। आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्यानं बीड जिल्ह्यातील मुस्लिम समाजानं एकादशीला बकरी ईदची कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे बकरी ईद निमित्त दिली जाणारी कुर्बानी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी दिली जाणार आहे। पुणे महापालिकेच्या वतीनं शहरात 83 ठिकाणी चारचाकी गाड्यांचं चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे। हे काम एका कंपनीला देण्यात आलं आहे, मात्र पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या मालकीच्या 20 जागांवर प्राधान्यानं चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतलाय। सायबर गुन्ह्यांची व्याप्ती लक्षात घेता पुण्यामध्ये स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे तयार करण्यात आले। मात्र दैनंदिन वाढत्या सायबर तक्रारी आणि कामात सुसूत्रता आणण्यासाठी आता या पोलीस ठाण्याचे विभाजन करण्यात येणार आहे। पूर्व आणि पश्चिम प्रादेशिक विभागांसाठी स्वतंत्र पोलीस निरीक्षकांकडून कामकाज पाहिलं जाणार आहे। पिंपरीतील मालमत्ताधारकांसाठी 30 जूनपर्यंत विविध कर सवलती आहेत आणि या कर सवलतींचा लाभ घेण्यासाठी शेवटचे 5 दिवस बाकी असून नागरिकांनी कर सवलतींचा लाभ घेऊन आपल्या चालू आर्थिक वर्षातील आणि थकीत कर भरावा असं आवाहन कर संकलन आणि कर आकारणी विभागाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे।
गोवंडीमध्ये नवीन बांधलेल्या ड्रेनेज लाईनच्या तपासणीसाठी उतरलेल्या 2 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी 4 जणांविरोधात गुन्हा नोंद करून अटक केली आहे। मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील उघडी गटारं आणि धोकादायक मॅनहोल्सचा बंदोबस्त कसा करणार यावर पालिका प्रशासन आपली भूमिका स्पष्ट करणार आहे। केवळ पाणी साचणाऱ्या भागातील नव्हे तर सरसकट सर्वच्या सर्व मॅनहोल्सवर संरक्षक जाळी बसवणं आवश्यक असल्याचं हायकोर्टानं मत व्यक्त केलंय आणि मुंबईतील उघडी मॅनहोल्स आणि रस्त्यांवरील खड्डे याबाबत हायकोर्टात दाखल याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। ठाणे जिल्ह्यातील दिवा, मुंब्रा आणि टिटवाळा भागात 17,000 घरं बांधली जाणार आहेत। सर्वसामान्यांना परवडणारी घरं उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळातर्फे हा निर्णय घेण्यात आलाय। या घरांबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। मुंबई महानगर क्षेत्रातील कॉलेजांमध्ये 11वी प्रवेशाला शिक्षण विभागानं मुदतवाढ दिलेली आहे। त्यानुसार विद्यार्थ्यांना आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेता येणार आहे। मुंबई महानगरातील कॉलेजमध्ये केवळ 60,000 विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत। जगातील मधुमेहाचे संकट दिवसेंदिवस वाढत असून सध्या 10 पैकी 1 व्यक्ती मधुमेहग्रस्त आहे। पुढील 30 वर्षात प्रत्येक देशात मधुमेहींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। जगात 2050 पर्यंत मधुमेहाचे 1.3 अब्ज रुग्ण असतील असा अंदाज लॅसेंट संशोधन पत्रिकेमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात मांडण्यात आलेला आहे। सण उत्सवाच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेच्या 822 हॉलिडे विशेष रेल्वे गाड्यांनी एक नवा इतिहास नोंदवलेला आहे। या सर्व गाड्यांद्वारे मध्य रेल्वेनं 31 लाख प्रवाशांना सेवा देऊन 282 कोटींची कमाई केली आहे। मुंबईकरांचा घरचा डबा नियमित पोहोचवणारे डबेवाले 30 जून रोजी एका दिवसाच्या सुट्टीवर जात आहेत। मुंबईतील हजारो डबेवाले वारकरी बांधव असल्यानं त्यांना पांडुरंगाचं दर्शन घेता यावं म्हणून हे सर्व डबेवाले पंढरीला निघालेले आहेत। म्हणून मुंबई डबेवाला कामगारांनी वारीला जाण्यासाठी 1 दिवसाची रजा जाहीर केली आहे। गोवेकरांसाठी मुंबई मडगाव वंदे भारत ट्रेनचं वेळापत्रक अखेर आलं असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून पहाटे सुटणार आहे आणि ही गाडी शुक्रवार वगळता आठवड्याचे सर्व दिवस धावणार आहे। मात्र सध्या मान्सून वेळापत्रक लागू असल्यानं सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या 3 दिवशीच ही एक्सप्रेस छत्रपती शिवाजी टर्मिनस इथून सुटणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील ढोरकीन इथे अवैधरित्या गोवंशांची कत्तल करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। पोलिसांनी खाटकांच्या तावडीतून 35 गोवंशांची सुटका केली असून त्यांना गोशाळेमध्ये सोडण्यात आलेलं आहे। धाराशिवच्या भूम तालुक्यातील ग्रंथपालाची शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यानं फसवणूक केली आहे। कोर्टानं जुनी पेन्शन लागू करा असे आदेश दिले असतानाही अधिकाऱ्यानं जुनी पेन्शन लागू केली नाही आणि त्यामुळे संतप्त ग्रंथपालानं जिल्हा परिषदेमध्ये जाऊन आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय। वसईच्या तुंगार फाटा परिसरात मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला। ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं महामार्गाच्या मधोमध असलेलं लाईटचं पोल उडवत ट्रक डिवायडरवर चढला आणि या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती। ओडिशाच्या गंजम जिल्ह्यात 2 बसची धडक झाली आणि या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून 20हून अधिक प्रवासी जखमी झालेत। ओडिशा सरकारनं जखमींना 30,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे। करणार आहे। कोविड घोटाळा प्रकरणात लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या 3 भागीदारांसह या प्रकरणाशी संबंधित सर्व पक्षकारांना समन्स बजावण्यात आलाय। डॉक्टर हेमंत रामशरण गुप्ता, सुजित पाटकर, संजय शहा आणि राजू साळुंखे यांना ईडीनं समन्स बजावलंय। तर आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचाही ईडी जबाब नोंदवणार आहे। चंद्रपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवलाय। मी कुणाच्या मागे लागत नाही, लागतो तर सोडत नाही। ज्यांच्या अलमारीत सांगाडे आहेत त्यांनी सावकारीचा आव आणू नये असा इशारा त्यांनी दिलाय। चंद्रपूर हा वाघाचा जिल्हा असून इथून डरकाळी फोडली तर 48 पैकी 45 जागा जिंकले पाहिजेत असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। दरम्यान कितीही गटारगंगा एकत्र आल्या तरी गंगा होऊ शकत नाही असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे। अंधेरीमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आणि यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसैनिकांची भेट घेतली। यावेळी त्यांनी बीएमसी कथित कोविड घोटाळ्यावरून टीका केली आहे। ईडी सीबीआयच्या धाडीनंतर सगळे चलबिचल झाले असून दिशाभूल करण्याचं काम सुरू असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय। 1 जुलैला ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे। आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात हा मोर्चा काढला जाईल। मुंबईकरांच्या पैशांची लूट होत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलाय आणि याच्याच निषेधार्थ हा मोर्चा काढला जाणार आहे।
मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। सांताक्रूज इथल्या शिवसेना शाखेच्या पाडकाम प्रकरणी ठाकरे गट आक्रमक झालाय। अशात अनिल परब यांच्यामध्ये नेतृत्वात सांताक्रूजमध्ये पालिका वॉर्डवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेकांनी पाय रोवण्याचा प्रयत्न केला। आप देखील धडपड करते। अगदी बीआरएस आले तरी काही फरक पडणार नाही असं विधान कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केलेलं आहे। भावनिक वातावरण निर्माण करून सहानुभूती मिळवण्याचा केविलपणा प्रयत्न हा उद्धव ठाकरे करत आहेत असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर देखील निशाणा साधलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर दौऱ्यामध्ये जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना खडसावलंय। आषाढी एकादशी वारीसाठी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी रस्ते, पाणी, स्वच्छता आणि इतर सोयी सुविधा पुरवण्यात अजिबात हलगर्जीपणा चालणार नाही असं मुख्यमंत्री शिंदे म्हटलेत। तर वारकरी पंढरपुरात दाखल होण्याआधी सर्व कामं युद्धपातळीवर रात्रंदिवस काम करून पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले। मलकापूरच्या घटनेमध्ये कुणीही चुकीचे नारे लावले नाही। या प्रकरणी पोलिसांनी चौकशी करावी असं आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केलेलं आहे। अमरावतीतल्या जाहीर सभेमध्ये ते बोलत होते। आमच्या वाट्याला कोणी जाऊ नये, गेले तर त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा देखील त्यांनी दिला। एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी अमरावतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलंय। आम्हाला बाहेरून आले म्हणणारे कुठून आले त्यांचं त्यांनी उत्तर द्यावं असं ओवैसी यांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांच्या शासन आपल्या दारी या अभियानासाठी पैसे देऊन माणसं गोळा केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केलाय। तसंच शासन आपल्या दारी राबवण्यापेक्षा जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा अशी मागणी देखील खडसेंनी केली आहे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबई मनपामध्ये कोरोना काळात मोठा भ्रष्टाचार झाला। डॉक्टर उपलब्ध नसल्यानं पुण्यातील लोक तडफडून मेले। हे पाप तुम्ही कुठे फेडणार आहात असा सवाल दीपक केसरकर यांनी उपस्थित केलाय। मंत्रिपद मिळवण्यासाठी गुलाबराव पाटील संजय राऊत यांच्या दरवाजात उभे होते किंवा नाही हे गुलाबराव पाटील यांनी सांगावं असं आव्हान ठाकरे गटाचे नेते संजय सावंत यांनी केलेलं आहे। तुम्हाला कॅबिनेट मंत्री केल्यामुळे पक्षाची वाट लागली असाही आरोप सावंत यांनी गुलाबराव पाटलांवर केलाय। नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे मराठी माणसाचे महाराष्ट्राचे शत्रू आहेत असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केलाय। तसंच आगामी निवडणुकीनंतर देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस नसतील असंही भाकीत त्यांनी सातारा जिल्ह्यातील तळमावले शिवसंवाद यात्रेमध्ये वर्तवलं। मी असे 2 मुख्यमंत्री पाहिले ज्यातला एक मुख्यमंत्री 40 जणांची आमदारकी रद्द व्हावी म्हणून याचिका करतो, तर एकनाथ शिंदेंसारखा मुख्यमंत्री त्या आमदारांच्या पाठीशी उभे राहतो आणि त्यामुळे संजय राऊत यांनी कोणतंही बेताल वक्तव्य करू नये अशा प्रकारची टीका दीपक केसरकर यांनी केली आहे। साताऱ्यामध्ये मोदी ॲट 9 या कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील आणि प्रवीण